काल चंद्रना माझ्याकडे पाहून हसला. मी थोडी अचंबित झाले आणि म्हटलं, का हसतोस माझ्याकडे पाहून? तर परत हसला. मी परत विचारलं, अरे का हसतोस माझ्याकडे पाहून? तर मला म्हटला, मी कसा दिसतोय? तर म्हटलं, मला तू अर्धा दिसतोयस. काल अष्टमी होती त्याच्यामुळे अर्धा दिसत होता. तर मग तो माझ्याकडे ना भरपूर काही शिकण्यासारखं आहे. माणसाने भरपूर काही शिकावं माझ्याकडून. तर मी म्हटलं, असं काय आहे रे तुझ्याकडे शिकण्यासारखं? तर तू म्हटली ना मी अर्धा दिसतोय. म्हटलं हो. तर माझं अर्ध शरीर हे अंधारमय झालंय आणि माझं अर्ध शरीर हे प्रज्वलित आहे. त्या अर्ध्या शरीराने मी पृथ्वीवर प्रकाश पाडतोय. तर म्हटलं हो. मग तुझ्यावर दुःख आल्यावर तू काय करतेस ग? मी म्हटलं, मला नाही समजत माझ्यावर दुःख आल्यावर काय करावं. मी फार शांत होते, मी फार डिप्रेशनमध्ये जाते. परत हसला. अगं वेडी, हेच तर शिकण्यासारखं आहे माझ्याकडे. मी म्हटलं, काय? आता पहा ना, मी अर्धाच अंधारमय आणि अर्धाच फक्त प्रज्वलित आहे. तरी पण मी विचार नाही करत आहे की माझं अर्ध शरीर अंधारात आहे. मी त्या अर्ध्या शरीराने तुम्हाला प्रकाश देतो. आणि तुमचा दिवस आणि रात्र छान होत्या. रात्र प्रकाशित करतो मी तुमची त्या अर्ध्या शरीराने. कारण मला माहित असतं कधी ना कधी माझा हा चंद्र पौर्णिमेसारखा पूर्णही होणार आहे आणि माझ्याकडचा अंधार बाजूला होणार आहे. मग तू का नाही असा विचार करत? तू का नाही असा विचार करत? हे दुःख कधी ना कधी सरणार आहे आणि सुख कधी ना कधी येणार आहे. ते दुःख निवारण्याचा तू प्रयत्न कर. मग बघ कसं सुख तुझ्याकडे चालत येईल. खरंच की आपण हा विचारच नाही करत ना, आणि दुःखामध्ये फार वेडे होऊन जातो ना. काहीच समजत नाही ना काय करावं असं. म्हणूनच मी चंद्राकडून शिकले आता की अंधारमय झालेला जीवनाला प्रकाशित कसं करायचं. मग तुम्हीही तेच करा आणि प्रकाश प्रज्वलित करा. धन्यवाद.